सर्वांना नमस्कार. डी-एम रियालिटी चेक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज एक शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निर्गमित झाला आणि त्यामध्ये शिक्षक पदभरतीचे जे काही अ, धोरण ठरवलं गेलं होतं. शिक्षक भरती ही आत्तापर्यंत शिक्षण आयुक्त पुणे यांच्यामार्फत जी होत होती, त्याला कलाटणी मिळाली आणि आत्ता त्यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे ते जे शिक्षक भरती करण्याचे जे काही कामकाज आहे ते त्यांच्याकडे सोपवलं आणि त्या बाबतीमध्ये हा एक शासन निर्णय आज आलेला आहे. आता या शासन निर्णयामध्ये एक त्या ठिकाणी सुकाणू समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि या सुकाणू समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय होतंय पुढील प्रक्रिया होणार आहे. आता हा नेमका शासन निर्णय काय आलेला आहे, तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण तो शासन निर्णय नेमका काय आहे तो आपण बघूया. बघा आपल्या स्क्रीनवरती दिसतंय या ठिकाणी हा जो शासन निर्णय आहे तो 30 डिसेंबर 2025 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून आलेला आहे आणि या ठिकाणी म्हटलंय शिक्षक पदभरतीबाबतचे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्याबाबत. आता यामध्ये वाचा आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र 19/10/2025 ला पवित्र पोर्टलच्या पदभरतीबाबत आयुक्तांकडनं राज्य शासनाला एक तसा अहवाल गेला. आता यामध्ये असं म्हटलंय की आयुक्त कार्यालय हे शालेय शिक्षण विभागाअंतर्गत क्षेत्रीय स्तरावरील प्रमुख प्रशासकीय कार्यालय आहे आणि त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या सर्व धोरणांची व घेतलेल्या सर्व निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करणे, उपाययोजना, देखरेख, नियंत्रण करणे याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. तरीही सन 2017 पासून या कार्यालयाअंतर्गत पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीची कार्यवाही शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून करण्यात येते. पदभरतीची कार्यवाही वेळोवेळी करावी लागत असल्याने व त्यात विविध टप्पे समाविष्ट असल्याने ही निरंतर चालणारी काहीशी वेळखाऊ प्रक्रिया आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी संपन्न झाल्यानंतर उमेदवारांसाठी स्वप्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देणे असेल, जाहिरात स्वीकारणं असेल, त्याप्रमाणे उमेदवारांचे विषय प्रवर्गानुसार सामाजिक आणि समांतर आरक्षण असेल, उमेदवारांचं प्राधान्यक्रम असेल, कट ऑफ निश्चित करणं असेल, उमेदवारांची शिफारस करणं असेल, इत्यादी बाबी काटेकोरपणे हाताळाव्या लागतात आणि त्यामुळं आयुक्त कार्यालयाचा बहुतांशी वेळ याच्यात खर्च होतो, असं त्यांनी या ठिकाणी म्हटलंय. परिणामी इतर महत्त्वाच्या धोरणांच्या व निर्णयाच्या अंमलबजावणीवर त्याचा काहीसा विपरीत परिणाम होत असतो. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही शालेय शिक्षण विभागाअंतर्गत कायद्याद्वारे स्थापित झालेली स्वायत्त संस्था असून या संस्थेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा याचं आयोजन केलं जातं. शिवाय शिक्षक पदभरतीशी संबंधित कामकाज या संस्थेने यापूर्वी हाताळलेलं आहे, कारण जुन्या भरती प्रक्रिया त्या करायच्या. शिक्षक पदभरतीशी संबंधित परीक्षेचे आयोजन करणं असेल, निवड प्रक्रिया एकाच संस्थेकडे असणे आवश्यक असून तशी व्यवस्था अंमलात आणण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. मुळात काय आहे तर शिक्षण आयुक्ताद्वारे ही जी प्रक्रिया शिक्षक भरतीची चालायची, त्यामध्ये त्यांनी एक या ठिकाणी ओळ वापरलेली आहे. ती अत्यंत महत्त्वाची अशी आहे, की या ठिकाणी ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. याला विविध टप्पे आहेत. ह्या सगळ्या प्रक्रिया करण्यासाठी वेळखाऊ प्रक्रिया असल्यामुळे या ठिकाणी त्यांनी जो शिक्षण आयुक्ताकडचा पदभार होता, तो परीक्षा परिषदेकडे वर्ग केला. आता यामध्ये मित्रांनो एवढं तर निश्चित आहे, की पवित्र पोर्टल ही वेळखाऊ पद्धत आहे. कारण यामध्ये पहिला टप्पा, दुसरा टप्पा, मग त्या ठिकाणी टप्पे झाल्यानंतर मग जे काही आरक्षण असतं ते कन्व्हर्ट राउंड करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप आहेत. मुळात 2017ला सुरू झालेली एक पदभरती ती आता मागे संपली. त्यानंतर 23ला सुरू झालेली भरती अजूनपर्यंत ती चालते. त्यामुळे ही जी भरती प्रक्रिया आहे, शिक्षक भरती प्रक्रिया, याच्यामध्ये त्या ठिकाणी निश्चितता असणं फार गरजेचं आहे. मुळात ही शिक्षक भरतीच अशी आहे, की सुरुवातीला पवित्र पोर्टलचे फॉर्म भरून घेतले जातात, जागा मात्र नंतर दिल्या जातात. तर यासाठी एकतर विहित धोरण असणं फार गरजेचं आहे. पण आता या शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलंय, की पवित्र पोर्टल मार्फत राज्यातील शिक्षक पदभरतीशी संबंधित महत्त्वाचे तसेच अन्य धोरणात्मक निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तसेच प्रसंगानुरूप या अनुषंगाने आवश्यक ते निर्णय घेण्यासाठी त्याने एक सुकाणू समिती गठीत केलेली आहे.
म्हणजे आता हा सगळा कार्यभार जो आहे तो आयुक्ताकडेच असणार नाही. तर या ठिकाणी आयुक्त शिक्षण परिषद हे अध्यक्ष असतील. अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे त्या ठिकाणी सदस्य असतील. संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधनचे त्या ठिकाणी सदस्य असतील. शिक्षण संचालक त्या ठिकाणी माध्यमिक, उच्च माध्यमिकचे असतील. शिक्षण संचालक प्राथमिकचे त्या ठिकाणी सदस्य असतील आणि आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे हे एकंदरीत ह्या समितीमध्ये आहेत आणि ही समिती त्या ठिकाणी ह्या गोष्टी ठरवतील. आता यामध्ये त्यांनी दुसऱ्या पॅरामध्ये त्यांनी आणि तिसऱ्या पॅरामध्ये असं म्हटलंय की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी सन 2025 नुसार तसेच या पुढील काळात म्हणजे 2025ची शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी तसेच याच्या पुढील काळात पवित्र पोर्टल मार्फत राज्य स्तरावरील शिक्षक पदभरतीशी संबंधित सर्व कामकाज जे आहे हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्यात येत आहे आणि उपरोक्त सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पार पाडेल. म्हणजे ही जी 6 सदस्यीय सुकाणू समिती आहे, जो काही निर्णय घ्यायचा आहे ही 6 सदस्य सुकाणू समिती घेईल. आता मुळात मग विषय हा होतो, हे सदस्य कधी एकत्र येतील, मग त्यांच्या मीटिंगी होतील, मग सगळी माहिती हे ते गोळा करणं, हे सगळ्या गोष्टीला आता कसा वेळ जातो हे बघावं लागेल. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय तिसऱ्यामध्ये की पवित्र पोर्टल मार्फत पदभरतीशी संबंधित कामकाजाचे कार्यालय निहाय वाटप व त्या अनुषंगाने जबाबदारीची निश्चिती याबाबत निर्णय घेण्यास सुकाणू समिती सक्षम असेल. आता काही कामकाज या 6 सदस्यांपैकी त्या ठिकाणी वाटलं जाईल आणि त्यानंतर मुळात ही एकीकडे शासनच म्हणते की ही वेळखाऊ पद्धत आहे आणि ह्या अशा पद्धतीने त्यांनी ही जी काही यंत्रणा आणलेली आहे त्यामध्ये किती कोऑर्डिनेशन आहे त्यानुसार ह्या प्रक्रिया होतील. कारण आपल्याला माहित आहे की परीक्षा परिषदेमध्ये 2018-19 मध्ये TET परीक्षेमध्ये खूप मोठा गोंधळ निर्माण झाला होता आणि मग त्यानंतर परीक्षा परिषदेवरती कुणाचाही सहसा विश्वास त्या ठिकाणी संपादन होत नाही. मुळात टेट परीक्षा ही परीक्षा परिषदेने यावर्षी त्या ठिकाणी कंडक्ट केली आणि चांगल्या पद्धतीने कंडक्ट केली. त्यामध्ये कुठलाही त्या ठिकाणी गोंधळ आढळून आला नाही. परंतु त्यानंतर काही ज्या काही संघटना होत्या त्या संघटनांकडून काही आरोप त्या ठिकाणी पुढे आले. त्याच्यावरती परीक्षा परिषदेने त्यांच्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. काही जे काही गुणांच्या संदर्भामध्ये असेल किंवा सीटच्या संदर्भामध्ये असेल, आन्सर सीट, तर या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये काही पाठपुरावा केला. परंतु यामध्ये त्या ठिकाणी परीक्षा परिषदेने त्यांना हवी असलेली उत्तरं त्या ठिकाणी पुढे गेली. मुळात हा शासन निर्णय काय सांगतो, तर या शासन निर्णयामध्ये जी काही पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती करण्याचं जे काही सगळे अधिकार आयुक्त शिक्षण यांच्याकडे होते ते आता या सुकाणू समितीकडे असतील आणि आयुक्त कार्यालय, शिक्षण आयुक्त कार्यालय हे आता बघणार नाही. तर या ठिकाणी जी काही भरती प्रक्रिया आहे ही पूर्णतः आता परीक्षा परिषदेकडे वर्ग करण्यात आलेली आहे आणि परीक्षा परिषदेला भरती प्रक्रिया करण्यासंदर्भामध्ये ज्याही काही नियम, अटी किंवा ज्या काही धोरणात्मक बाबी त्या ठिकाणी निर्णय घ्यायचे असतील तर ही सुकाणू समिती गठीत केलेली आहे. ही सुकाणू समिती ती भरती प्रक्रिया करण्यासाठी त्या ठिकाणी पुढे असेल. तर हा शासन निर्णय आहे. एक लक्षात ठेवायचं, आयुक्त शिक्षण हे भरती प्रक्रिया करायचं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून. आता हे सगळं परीक्षा परिषदेकडे दिलेलं आहे आणि ही सुकाणू समिती त्याच्यावरती त्या ठिकाणी कंट्रोलिंग असेल किंवा त्यामध्ये निर्णय घेणं असेल ते या ठिकाणी करेल. एवढाच हा शासन निर्णयाचा जो काही सार आहे. याच्या पुढील जी काही भरती प्रक्रिया होईल हे आता ही जी परीक्षा परिषद आहे ती परीक्षा परिषद कशा पद्धतीने हँडल करते ते आता बघणं गरजेचं आहे. तर हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय होता, तो तुमच्यापर्यंत या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून ठेवलाय. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. आपण थांबूया. धन्यवाद.